आणि मी नेहमी म्हणते निगेटिव्ह माणसांपासून 2 हात लांब राहावं. कोरोनात कसे आपण डिस्टन्स मेंटेन ठेवत होतो तसं लांब राहायचं. कारण ही माणसं अशी समोर भेटतात आणि संसारी माणसाला ओळखण्याची तीच खूण आहे. कसं ओळखायचं? 2 संसारी माणसं, तुमचं काय बाबा, बरं आहे काय, कसं काय चाललंय, बरं आहे का विचारलं की पुढचं माणूस म्हणतं काय, ढकलायचं कसं तरी रडत रडत. ही अशी नकारात्मकता इतकी जीवनात भरली आहे ना, त्यांनी कीर्तन ऐकावं रोज रोज कीर्तन ऐकावं. कारण कीर्तन आम्हाला निर्भय बनवतं, अध्यात्म आम्हाला जगण्याची दृष्टी देऊन जातं बरं का. त्या मुलीने चालायला सुरुवात केल्यावर सगळी मंडळी तिच्याकडे स्तब्धतेने पाहतायत. आणि जशी ती खाली उतरली तशी तिने तिच्या लेकराला सुद्धा घेतलं होतं बरं का. दोरीवरनं चालताना लेकराला घेऊन चालत होती. खाली उतरल्याबरोबर सगळी मंडळी म्हणाली अजून एकदा चाला, म्हणाले अजून एकदा चाला. ती म्हणाली मला आता भीती वाटते, म्हणाले मला जमेल का. सगळी माणसं म्हणाली हो हो ताई तुम्ही छान चालाल, आता तुमच्या बाळाला घेऊन तुम्ही दोरी चालली, आता परत एकदा चालाल का आमच्यासाठी. चालेल म्हणाले. तुमचा विश्वास आहे का माझ्यावर. हो म्हणाले विश्वास आहे. नक्की नक्की मला जमेल. हो हो आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणाले. चला. बर म्हणाली ठीक आहे, तुमचा एवढा विश्वासच आहे ना, तर आता असं करूया, माझं लेकरू मी खाली ठेवते, तुमच्यापैकी कुणाचं तरी लेकरू मला द्या, त्याला घेते खांद्यावर किंवा कमरेवर आणि मग दोरी चालते म्हणाल्या. चालेल का. सगळी माग सरकली. मग मगाशी दाखवलं ते काय होतं, तो विश्वास होता का. तो विश्वास नव्हता, तो समर्पण भावाने केलेला ठेवलेला विश्वास नव्हता. म्हणून असं आहे की यू बिलीव्ह इन गॉड बट यू डोंट ट्रस्ट हिम. तुम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवत, तात्पुरतं असेल बाबा देव, असेल बाबा, पूर्ण समर्पण भावानी नाही. उपास करणारा माणूस सुद्धा दिवसभर संशयात असतो, काय माहिती देव आहे की नाही, केलेला उपास वाया जायचा माझा. परवा तर एक जण भेटला, ताई 108 बेलपत्र रोज शंकराला वाहतो म्हणाले, शंकर काही पावतच नाही. तुम्ही म्हणाल तर दत्ताकडे जाऊ का आता. विश्वास नाही, प्रपंचामध्ये विश्वास नाही, जीवनामध्ये विश्वास नाही. तुकोबाराय संतांवर विश्वास ठेवायला सांगतात. इथं माणसातल्या माणसावर आमचा विश्वास नाही, दगडातल्या आणि पाषाणातल्या भगवंतावर आम्ही कधी विश्वास ठेवणार. तो भगवंत दाखवून देणाऱ्या संतांवर आम्ही कधी विश्वास ठेवणार. कारण आम्ही प्रचंड, थोडा वाईट शब्द वापरते, नतद्रष्ट माणसं आहोत की आम्ही लबाड आहोत. लबाड भक्तीच्या प्रांतामध्ये आम्ही लबाड भक्ती करतो. बरं, परमेश्वराकडे सकामतेने जातो, काही हवं असलं तरच त्याच्याकडे जातो. काय हवं होतं माझ्या नामदेव महाराजांना. आईने सांगितलं नाम्या जा पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करून ये. माझ्या आवडीचा दृष्टांत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीतला किस्सा आहे हा, नामदेवांच्या चरित्रातला. 5 वर्षाचं लेकरू धावत गेलो, सकाळी पहाटे उठलं होतं. दामा शेट्टीने सांगितलं होतं नाम्या उद्याचा नैवेद्य पांडुरंगाला तू द्या, मी परगावी जाऊन येतो. सकाळी उठले आणि आईच्या मागे लागले सकाळपासूनच, आई लवकर जेवायला कर, लवकर जेवण तयार कर, नैवेद्य तयार कर, मला पांडुरंगाला द्यायचंय. आई म्हणली नाम्या कारट्या देव काही उठल्या उठल्या जेवायला बसणार आहे, अरे थांब जरा उजाड उतर दे. आणि मस्त नैवेद्याचं ताट तयार करून दिलं, केळीचं पान वरती झाकलं आणि नेलं राऊळामध्ये नामदेवांनी. दुडू 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 धावत. 5 वर्षाचं लेकरू. आठवा काय, 5 वर्षाची आमच्या घरातली लेकरं आठवा. वरातीत मात्र नाचायला पुढे असतील. आता माझी सटकली, अजून काय 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 सगळं त्यांच्या मुखात पटपट पाठ होऊन जाईल. अथर्वशीर्ष रामरक्षाऐवजी भगवद्गीतेऐवजी सगळं पाठ होईल. का हो, कारण आमचा विश्वास नाही आमच्या तत्वज्ञानावर, आमच्या संत वाङ्मयावरती, आमच्या धर्म भावनेवर. परवा अमेरिकेमध्ये टेक्सास नावाच्या शहरामध्ये अलीकडची गोष्ट आहे बरं, 10,000 विद्यार्थ्यांनी, तिथल्या शाळेतल्या 10,000 मुलांनी एकत्र गीता पठणाचा अभ्यास केला, एकत्र गीता पठण केलं होतं. या टाळ्या तुम्ही वाजवताय अमेरिकेतल्या पोरांसाठी, या टाळ्या आपल्या पोरांसाठी वाजल्या पाहिजेत. एकत्र गीता पठण 10,000 मुलं, त्यांना म्हणता सुद्धा येत नाही, ते हरे राम हरे कृष्ण असं म्हणतात. आणि आमची मुलं, आम्हाला का नाही वाटत संध्याकाळ झाली की दिवे लागणीला बसलीच पाहिजेत कार्टी देवापुढे, आईनी जवळ घेऊन बसलंच पाहिजे, पाठे पर्वचे शिकवलेच पाहिजे. नाही काही आलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सोपं, किती सोपं सांगितलंय हो. मी नेहमी म्हणते माता भगिनींनी रोज स्वयंपाक करताना हे सगळं म्हटलं पाहिजे विश्वासाने. संतांवर विश्वास असेल तर संतांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही नीतिमत्तेने आणि डोळे झाकून चालू. पण तिथेच आमचा विश्वास कमी पडतोय थोडासा. महाराज म्हणतात माझा विश्वास त्या चरणांवरती आहे.
आमचा विश्वास नाही म्हणून जेवताना आदळापट फार तर भांड्यांची होईल, पण भोजन बनवताना, भाकरी थापताना, पोळी करताना, कणिक मळताना जर आम्ही म्हणू ना, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या, मस्त गोळे बनवायचे, पिठात बुडवायचा किंवा भाकरी थापताना लाटायला घ्यायची चपाती, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना टाकायची तव्यावर, असोनी संसारी जिव्हे वेगू फुगली बघा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. असं करता करता हरिपाठाच्या संस्कारातनं तयार झालेली पोळी जर आमच्या लेकरांनी खाल्ली तर का नाही घराघरात ज्ञानोबांचा संस्कार निर्माण होणार? मला सांगा तुम्ही. 5 वर्षाच्या नामदेवानी गुणाई मातेला सांगावं, आई दे ग ताट. धावत गेले दुडू आणि पांडुरंगासमोर उभे राहिले, राऊळामध्ये आले, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि म्हणले करा सुरुवात. एवढे अर्जवाना देव जेवणारे कहू? आमच्याकडून जेवलाय कधी? इथे पाठवू देत. देव जेवलाय का आपल्याकडून कधी? बर देव जेवताना कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं का? बोला खरं सांगा महिला वर्ग. आपलं लेकरू जर जेवलं नाही एखाद दिवशी तर मात्र दिवसभर बाई गो काय खाल्लंच नाही, लेकरांनी काय खाल्लंच नाही आज. प्रपंचासाठी आम्ही रडू, देवासाठी आम्ही नाही रडणार. नामदेव महाराज रडले देव जेवत नव्हता म्हणून. देवा करा सुरुवात, कितीतरी वाट बघितली, देवा जेव रे बाबा जेव. अरे आज मी आलोय, रोज माझे बाबा येतात म्हणून काही चवण्या ढवण्या लावल्यास की काय? म्हणलं जेव बाबा, बऱ्या बोलानी जेव. तरीही जेव, देव जेवे ना. एक क्षण आला, आता जर जेवला नाहीस ना चुलीतलं लाकूड आणीन म्हणला. आणि आई आपल्याला घरी जे करते ना ते सगळं तिथं चाललं होतं, जळक्या लाकडानं मारीन म्हणाले तुला. तरीही देव हाले ना, बोले ना, जेवे ना. आणि एका क्षणाला नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा बाबा येतील, मला विचारतील, नाम्या देव जेवला नाही करे? मग त्यांच्या हातून मार खाण्यापेक्षा तुझ्या इथं पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणाले. आणि म्हणून धावले नामदेव महाराज, पायरीवर डोकं आपटणार, थाडकन. डोक्याला लागलं नाही, गाभाऱ्यातनं आवाज आला, डोक्याखाली मौसर हात लागावा की काय, आणि गाभाऱ्यातनं आवाज यावा, नाम्या नाम्या. अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे? मूर्ती जेवी महिमा संताचा नामदेवांच्या हातून भगवंतांनी जेवण करावं. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. पांडुरंग परमात्मा सांगतायत, नाम्या अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज म्हणले, पांडुरंगा दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास? चाटून पुसून स्वच्छ करायला लावलं भगवंताला. सगळं ताट स्वच्छ केलं भगवंतांनी. आणि मग रिकामं ताट घेऊन नामदेव महाराज घरी येतात तेव्हा गुणाई माता म्हणते, कार्ट्या एवढा धीर धरवला नाही तुला? सगळं संपवलं ना राऊळात? नाही ग आई, ज्याच्यासाठी होतं त्यानं संपवलंय. नाम्या खरं सांग, कोणी संपवलं? आई कोणी बघितलं? खोटं बोलू नको नाम्या, खोटं कधीपासून बोलायला लागला? आई अगं खोटं कसं बोलायचं हेच माहिती नाही म्हणाल. आताच्या पोरांना नाही सांगावं लागत, खोटं कसं बोलायचं हेच माहिती नाही. आई अगं या डोळ्यांनी पाहिलंय, या डोळ्यांनी मी ग पाहिला देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. आई देव जेवला ग का हो? हा भक्तीतला अधिकार आणि अलौकिक अशी सिद्धी वयाच्या 5व्या वर्षी प्राप्त व्हावी. आणि मग मात्र पांडुरंगाने असीम कृपा करावी. विठुरायाचे प्रेम भंडारी झालेले नामदेव महाराज इतक्या प्रेमाने भगवंताला आळवायचे, इतका अधिकार होता. म्हणून अशा संतांच्या चरणावरती आम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे. इथे आम्ही बुद्धीचे फाटे फोडायचे नाहीत. तुकोबरायांचं वैकुंठ गमन सुद्धा लोकांनी चर्चेत आणलं.
ज्ञानोबा एक होते की 4 होते, हे सुद्धा लोकांनी याच्यावर सुद्धा चर्चा केली. याहून पुढे गोपाल कृष्णांच्या बाबतीत सुद्धा म्हणाले, कृष्ण म्हणाले एवढ्या वर्षाचं आयुष्य भगवंतांचं कसं असेल. वसुदेव सुतं देवम हा एक कृष्ण असला पाहिजे.